शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मागितली माफी। मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागितली का? मोदींचा राहुल गांधींवर निशाणा। अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी, तर शिवरायांचा पुतळा पीडब्ल्यूडीने उभारला की नौदलानं, या वादात अर्थ नाही। अजितदादांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल। शिंदे फडणवीसांनी पापी हात शिवरायांच्या पुतळ्याला लावू नये। मविया सरकार आल्यावर आम्ही पुतळा उभारू, राऊतांचं वक्तव्य। शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप। देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश। अंतापूरकरांच्या पक्षप्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत। प्रवेशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात। शिंदेंच्या सेनेच्या तानाजी सावंतांचं खळबळजनक वक्तव्य। एकतर सावंतांना बाहेर काढा, नाहीतर आम्ही बाहेर पडू। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उन्मेष पाटलांची संतप्त प्रतिक्रिया। तर सावंतांना म्हशीचं इंजेक्शन देऊ, सगळी मळमळ बाहेर पडेल। रुपाली ठोंबरेंची बोचरी टीका। महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार नाही, मवियातील एका मोठ्या नेत्याची माहिती। शरद पवारांनी Z+ सुरक्षा नाकारली। माझ्या गाडीत सुरक्षा अधिकाऱ्याला बसू देणार नाही, पवारांनी अधिकाऱ्यांना कळवलं। पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन। नव्या बंदरामुळे 12 लाख रोजगार निर्माण होणार, मोदींचा दावा। तर मच्छीमारांकडून होड्यांना काळे फुगे लावून मोदींचा निषेध। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ। सतेज पाटील आणि शौमिका महाडिकांचे कार्यकर्ते भिडले। गणेश मूर्तिकारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा। पीओपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी नाही। नाशकात रोड रोमिओला मुलीच्या आईकडून चोप। मुलीची छेड काढल्यामुळे संतापलेल्या आईनं भर चौकात दिले फटके। सिडको परिसरातील घटना सीसीटीव्हीत चित्रित।